हाय फ्रेंड्स, मी मंगेश. आज आपण एस-एस-सी मधल्या मॅथ्स पार्ट 1 बद्दल बोलणार आहोत. त्यामधला एक चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि त्यामध्ये आहे दोन सब्जेक्ट्स. एक आहे जीएसटी, एक आहे इन्व्हेस्टमेंट्स. तो जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो 1 जुलै 2017 पासून लागू झाला. प्रत्येक फर्मला जीएसटी आय एन म्हणजेच जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर हा एक युनिक नंबर असतो जो प्रत्येक फर्मला घ्यावा लागतो, जो असे काही गुड्स बनवतो आणि विकतो किंवा अशा काही सर्व्हिसेस देतो त्या सर्वांना हा जीएसटी आय एन नंबर ऍप्लिकेबल आहे, जो नॉर्मली 15 डिजिट असतो. जीएसटी टॅक्स हा कोणतीही प्रॉडक्ट्स जी बनवली जातात त्याच्यावरती ऍप्लिकेबल असतो. जे कोणी ह्या ट्रेडमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना ही प्रॉडक्ट बनवताना विकताना किंवा त्या प्रॉडक्टच्या रिलेटेड रॉ मटेरियल विकत घेताना हा भरावा लागतो. सिमिलरली सर्व्हिसेस म्हटलं की कुरिअर सर्व्हिस, हॉटेलमध्ये आपल्याला ज्या वेटर सर्व्हिस देतात त्या सर्व काही सर्व्हिसेस ह्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये ऍप्लिकेबल आहेत. जीएसटी चे दोन भाग आहेत, एक आहे सीजीएसटी, दुसरा आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सीजीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, एसजीएसटी हा स्टेट गव्हर्नमेंटला जातो. सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्हीही नेहमी इक्वल असतात. मग तो पर्सेंटेज असो किंवा अमाऊंट असो, ते दोन्हीही इक्वल असतात. जसं मी म्हटलं की जीएसटीचे दोन कॉम्पोनंट आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग जीएसटी कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला काय? तर जीएसटी इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. आणि जसं मी अगोदरच म्हटलेलं आहे की सीजीएसटी इज ऑलवेज इक्वल टू एसजीएसटी. सो इफ समवन सेज की मला 9% सीजीएसटी भरायचा आहे, दॅट मीन्स मला 9% एसजीएसटी पण भरायचा आहे. ओके, नुसतं सीजीएसटी भरून चालत नाही किंवा नुसतं एसजीएसटी भरून चालत नाही. So if someone is saying that 9% is my CGST, that means 9% is my SGST, and so my total GST will be 18%. Similarly, if someone is saying that I have paid a total GST amount of 50 rupees, that means I have paid 25 rupees for CGST, 25 rupees for SGST. आपण इथे 50 चं हाफ ऑफ केलं. Okay, so 25 rupees is CGST and 25 rupees is SGST. If someone says I have paid a 30 rupees as CGST amount, that means he will have to pay 30 rupees for SGST as well. ओके, जर मी 30 रुपये जर सीजीएसटी ला भरलेत तर मला 30 रुपये एसजीएसटी ला पण भरावे लागणार. सो माझा टोटल जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किती होणार? तर 30 प्लस 30, 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 रुपीज. जर अगोदरचे पॉइंट समजले असतील तर आपण एक कॅल्क्युलेशन समजून घेऊया. सो जीएसटी हा एक टॅक्सेबल अमाऊंटवर कॅल्क्युलेट करण्याचा टॅक्स आहे. सो टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय? तर काही वेळेला जसं आपण फॉर एक्झाम्पल सोनाराकडे गेलो, ज्वेलरीवाल्याकडे, आणि त्याला सांगितलं की मला 1 ग्रॅम कॉइन पाहिजे. तर त्या 1 ग्रॅम कॉइनची कॉस्ट आहे समजा 6,000 रुपये. तर ती 6,000 रुपये और 6,000 रुपीज इज युअर टॅक्सेबल अमाऊंट. इफ इन केस दॅट ज्वेलर किंवा तो जो सोनार आहे तो तुमचा जर फ्रेंड आहे समजा आणि तो तुम्हाला काही डिस्काउंट देतोय, से 200 रुपीज. सो इन दॅट केस 6,000 rupees minus 200 rupees discount gives you 5,800, 5,800. So for you the taxable amount will be 5,800 rupees. म्हणजेच काय? ते 1 ग्रॅम कॉइन तुम्हाला तो 6,000च्या ऐवजी 5,800 ला देतोय. मग तुमचा जो जीएसटी आहे तो 5,800 वर लागेल किंवा कॅल्क्युलेट होईल अँड नॉट ऑन 6,000. ओके, सो आपण एक एक्झाम्पल समजून घ्या. सो इफ I go to a jewelry shop and try to buy a 1 gram gold coin. So let's say मी पुन्हा गाडगीळ मध्ये गेलो आणि 1 ग्रॅम गोल्ड कॉइन मला हवंय.
तर त्याने सांगितलं मला की 6,000 रुपये कॉस्ट आहे. त्या PNG ज्वेलरमध्ये माझा एक मित्र काम करतो. सो ही इज सेइंग की म्हणजे ओके, फ्रेंडशिप बेसिसवर त्याने मला 200 रुपीजचा डिस्काउंट दिला. सो इन दॅट केस the cost on which GST will be applicable is calculated as 6,000 rupees minus 200 rupees. So 200 rupees is my discount. So 5,800 rupees is the cost for me. And on that cost, Pune Gadgil will apply 28% GST. 28% का? कारण ते लक्झरी आयटम आहे. ओके, नेसेसिटी आयटम नाही, लक्झरी आयटम आहे. सो लक्झरी आयटमचा GST रेट हा जास्त असतो. सो हियर on these 5,800 rupees, 28% will be additionally charged as part of GST. So calculation काय होणार? 5,800 into 28%. So that comes to 1,624. आता हा 1,624 हा टोटल GST झाला. म्हणजेच काय? तर त्याच्यामधला हाफ आहे CGST 812 रुपये आणि हाफ आहे SGST जो की 812 रुपये. ओके, so 812 plus 812 that gives me 1,624 which is my total GST. So Ishita or me, if in case I'm going into the shop, I have to pay material cost. Material cost काय आहे माझी 1 ग्रॅम कॉइनची 5,800 आणि GST किती झाला 1,624. So 5,800 plus 1,624. So that gives me 7,424 is the actual amount which I will be paying to Pune Gadgil. समजलं? So 5,800 plus 1,624. 7,424 is the amount that will be paid by me or Ishita to the Pune Gadgil jeweler. एक्झॅक्ट सेम क्वेश्चन आपण दुसऱ्या तऱ्हेने समजून घेऊया. समजा एक्झाम मध्ये क्वेश्चन असा आला की इशिताने 7,424 पे केले पुना गाडगीळला आणि दिस 7,424 इज इन्क्लुझिव्ह ऑफ GST. म्हणजेच काय, त्या 7,424 मध्ये GST ऑलरेडी इन्क्लुडेड आहे आणि GST पर्सेंटेज रेट काय आहे 28%. सो इन दॅट केस व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द ऑर्नामेंट, जे काही तुम्ही कॉइन किंवा ऑर्नामेंट परचेस केला त्याची कॉस्ट काय आणि तुम्ही CGST अँड SGST किती भरला, व्हॉट इज द अमाउंट ऑफ CGST अँड SGST. So how will you calculate? You will calculate like this. So amount paid by Ishita is 7,424. GST rate is 28%. So how will you calculate the ornament cost? So cost of the ornament will be 7,424 into 100 divided by 128. 128 म्हणजेच काय 100 plus 28. This 724 is inclusive of GST, right? So 100 is your cost of the material and 28% is your GST. So that is why the calculation is 7,424 into 100 divided by 128. इथे जर पर्सेंटेज रेट जर सेट 12% असता तर आपण 112 केलं असतं. इथे GST रेट 28% आहे म्हणून आपण इथे 128 लिहितोय. So 7,424 into 100 divided by 128, that gives me 5,800. Okay, so GST paid, GST किती पे केला इशिताने, तर बिल अमाऊंट मायनस कॉस्ट. सो 7,424 ही बिल अमाऊंट आहे, त्याच्यामधून 5,800 जी कॉस्ट ऑफ द मटेरियल आहे ती आपण मायनस केली तर आपल्याला मिळालं 1,624. सो 1,624 इज द टोटल GST. त्याचा हाफ केलं की CGST मिळेल तुम्हाला आणि हाफ केलं की SGST. सो 812 812 इज युअर CGST, 812 इज युअर SGST. आता ह्या स्लाइड मध्ये मी काही चित्र दाखवले. सो इथे एक ट्रक आहे ज्याच्यामधून काही भाज्या व्हेजिटेबल्स त्या ग्रोसरी शॉपला दिल्या जात आहेत. सो हा ट्रक इज सप्लाइंग vegetables to this grocery shop and from this grocery shop people are buying it. So let's say Ishita is buying some vegetables. So we will try to understand what is ICT, that is input tax credit. Okay, so
Truck is providing grocery to the store. Store person will pay to the truck person. ओके, सो ट्रक वाला जो आहे तो भाज्या घेऊन आला आणि ग्रोसरी शॉप मध्ये दिल्या. तर आता ग्रोसरी शॉप त्या भाज्यांसाठी काही अमाऊंट पे करतोय. सो व्हॉट इज द आयटम कॉस्ट और भाज्यांची कॉस्ट काय आहे? 1000 रुपीज. लेट्स से ऑन दॅट ही हॅज पेड 100 रुपीज ॲज द जीएसटी. मी इथे पर्सेंटेज वगैरे काही म्हणत नाहीये, एक अमाऊंट मेन्शन केली ॲज द जीएसटी अमाऊंट. लेट्स से 100 रुपीज इज द जीएसटी अमाऊंट. सो ग्रोसरी शॉप वाल्याने 1000 रुपीज प्लस 100 रुपीज जीएसटी म्हणजेच टोटल 1100 रुपीज और 1100 रुपये त्याने ट्रक वाल्याला दिले. सो इथे जीएसटी किती भरलाय? 100 रुपीज. अँड धिस 100 रुपीज इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स. जो टॅक्स ग्रोसरी शॉप वाल्याने ह्या ट्रक वाल्याला दिला त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. क्लिअर? सो 100 रुपीज इज माय इनपुट टॅक्स. आता ह्याच भाज्या तो ग्रोसरी शॉपवाला वेगवेगळ्या कस्टमरना विकणार. मग त्याच्या शॉपमध्ये जी कोणी माणसं येतील त्यांना तो भाजी विकणार आणि त्या भाज्यांवरती तो काही टॅक्स चार्ज करणार. तर लेट से इशिता विजिट्स दिस ग्रोसरी शॉप अँड शी बाईज दिस ऑल these व्हेजिटेबल्स विच आर अवेलेबल. ओके, सो इशिता गेली आणि इशिताने त्या सगळ्या भाज्या त्या ग्रोसरी शॉपवाल्याकडनं विकत घेतल्या. पण शॉपवाल्याने आता त्या भाज्या कितीला विकल्या? तर त्याने विकल्या, त्या भाज्यांची कॉस्ट त्याने लावली 1200 रुपीज अँड ऑन दॅट 1200 रुपीज ही हॅज चार्ज्ड 120 रुपीज ॲज द जीएसटी. म्हणजेच काय? तर इशिताला किती अमाऊंट पे करायला लागली? तर 1200 रुपीज प्लस जीएसटी अमाऊंट दॅट इज 120. सो टोटल अमाऊंट इशिताने किती पे केली? 1320. सो इशिता पेड 1320 टू दिस ग्रोसरी शॉप अँड शी टूक ऑल द व्हेजिटेबल्स. इथे आउटपुट टॅक्स म्हणजेच काय? जो टॅक्स ग्रोसरी शॉपवाल्याने कलेक्ट केला, कलेक्ट कोणाकडनं केला? इशिताकडनं केला. तो अमाऊंट काय आहे? 120 रुपीज. ओके, इथे त्याने 100 रुपीजचा टॅक्स भरला होता आणि इथे त्याने 120 रुपीजचा टॅक्स कलेक्ट केला. तर आता त्याला ऍडिशनल जीएसटी जो गव्हर्नमेंटला भरायचा आहे, त्याने इथे इशिताकडनं कलेक्ट केला, अजून त्याने गव्हर्नमेंटला भरलेला नाहीये, राईट? तर त्याला जो ऍडिशनल जीएसटी भरायचा आहे तो किती आहे? तर जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे आपण कॅल्क्युलेट केलाय? 120 रुपीज. त्याच्यामधून इनपुट टॅक्स मायनस करायचा. इनपुट टॅक्स मायनस का करायचा? कारण ऑलरेडी त्याने 100 रुपये टॅक्स भरलेला आहे म्हणून तो मायनस करायचा. सो 120 rupees is the tax payable by grocery shop to the government, but he has already paid it 100 rupees. So additional tax that he needs to pay is 20 rupees. Okay, so GST payable by the grocery shop is additional GST payable is 20 rupees. And input tax credit ह्या कॅल्क्युलेशन मध्ये त्याने क्रेडिट घेतलं. कसलं घेतलं? क्रेडिट. क्रेडिट म्हणजेच काय? ऍडव्हान्टेज घेतला. कसला ऍडव्हान्टेज घेतला? त्याने ऑलरेडी जो 100 रुपये टॅक्स भरला होता, इनपुट टॅक्स किंवा जीएसटी जो भरला होता त्याने, त्यालाच तो म्हणतोय इनपुट टॅक्स आणि त्याचा त्याने ऍडव्हान्टेज घेतला इकडे या कॅल्क्युलेशन मध्ये आणि म्हणून त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती झालं? 100 रुपये. ऍडिशनल जीएसटी पेड किती झाला? 20 रुपीज. सो 100 रुपये ऑलरेडी पे केलेले प्लस 20 रुपीज ऍडिशनल पे केले तर टोटल अमाऊंट किती होणार? 120, जी त्याला गव्हर्नमेंटला फायनली पे करायची. इनपुट टॅक्स क्रेडिट समजून घेण्यासाठी अजून एक कॅल्क्युलेशन समजून घेऊया. सो लेट्स अज्युम की इशिता एक स्मॉल ज्वेलरी ट्रेडर आहे. ओके, मगाच्या एक्झाम्पल मध्ये तिने पुना गाडगीमधनं एक 1 ग्रॅमचं कॉइन खरेदी केलं होतं, करेक्ट? आता तेच कॉइन ती झारा नावाच्या तिच्या एका फ्रेंडला विकणार आहे. पण ते कॉइन जसंच्या तसं विकणार आहे का? तर नाही. ती त्याच्यामध्ये काहीतरी कस्टमायझेशन किंवा काहीतरी चेंजेस करणार आहे, काहीतरी झाराचं नाव लिहून देईल किंवा काहीतरी करून देईल त्या 1 ग्रॅमच्या कॉइन वरती आणि ते जरा बदलून ती झारा नावाच्या व्यक्तीला विकणार आहे किंवा तिच्या फ्रेंडला विकणार आहे. कितीला विकणार आहे? तर तिने इशिताने प्राइस ठरवली आहे 8960. पण इशिता म्हणते की ही 8960 ही प्राइस आहे, ही झारा मला पे करेल.
म्हणजेच काय, तर 8960 ह्या प्राइस मध्ये ऑलरेडी 28% जीएसटी कन्सिडर केलेला आहे, इन्क्लूड केलेला आहे. तर एक्झाम मध्ये क्वेश्चन काय येईल की इफ झारा इज पेइंग 8960 टू इशिता, जीएसटी percentage is say 28%, प्लीज कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ द ऑर्नामेंट सोल्ड बाय इशिता. आता ते कॉइन नाही राहिले, इशिताने त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले, त्यामुळे त्याची कॉस्ट बदललेली असणार आहे. तर त्या ऑर्नामेंटची कॉस्ट काय आहे, ऍडिशनल जीएसटी इशिताला किती पे करायला लागणार आहे. ऍडिशनल का, कारण अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये इशिताने ते 1 ग्रॅम कॉइन जेव्हा खरेदी केलं होतं त्यावेळेला तिने काही टॅक्स भरलेला होता. ओके, पण आता जेव्हा ती झाराला विकते तेव्हा तिला अजून काही टॅक्स मिळणार आहे झाराकडून. ओके, तर त्या दोघांमधला जो डिफरन्स असेल तो इशिताला गव्हर्नमेंटला पे करायला लागणार आहे. सो दॅट इज वाय द सेकंड क्वेश्चन इज ऍडिशनल जीएसटी पेएबल बाय इशिता. And the third question is what is the ICT, what is the input tax credit. Okay, so Zara pays, so let's understand the solution part. So Zara pays to Ishita 8960 which is inclusive of GST. मग आपण त्या कॉस्ट ऑफ द ऑर्नामेंट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. सो लेट अस अंडरस्टँड हाऊ टू कॅल्क्युलेट द कॉस्ट. सो 8960 into 100 divided by 128. Why 128? Because 28% is the GST. If this GST percentage is different, let's say 15%, then here instead of 128 you will call it as 115 if the GST percentage is 15%. If it is 12%, then you will make it 112. Now in this example GST percentage is 28%, so we are calculating it with the number 128. So 8960 into 100 divided by 128, that gives us 7000. So 7000 is the amount, is the cost of the ornament sold by Ishita. ओके, तर आपल्याला कॉस्ट मिळाली, आपल्याला झाराकडनं मिळणारी अमाऊंट मिळाली, तर आपण जीएसटी कॅल्क्युलेट करूया. सो जीएसटी किती येणार, 8960 which is the bill amount minus cost of the ornament which is 7000. Okay, so bill amount is 8960, we are getting it from here, and cost of the ornament we have just now calculated is 7000. So GST is 1960. Okay, so total GST is 1960. म्हणजे आपल्याला आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. इशिताने ऑलरेडी कॅल्क्युलेशन 1 मध्ये 1624 चा जीएसटी भरला होता. कोणाला दिला होता तिने, पुना गाडगीळला दिला होता. पुना गाडगीळ फायनली गव्हर्नमेंटला देणार आहे. ओके, सो इशिताने ऑलरेडी 1624 चा जीएसटी भरला होता आणि तिला आता नवीन जीएसटी किती भरायचा आहे, 1960. मग ती दोनदा जीएसटी भरणार का, तर आन्सर आहे नाही. मग तिथे काय करणार, ती अगोदर भरलेल्या जीएसटीचा ऍडव्हान्टेज घेणार, म्हणजेच काय घेणार, क्रेडिट घेणार. सो आउटपुट टॅक्स, मगाच्या कॅल्क्युलेशन मगाच्या स्लाइड मध्ये आपण जसं बघितलं की आउटपुट टॅक्स म्हणजे काय, नवीन टॅक्स भरायची अमाऊंट किती आहे, 1960. त्यामधून इशिता ऑलरेडी जो जीएसटी पे केला आहे त्याचा ऍडव्हान्टेज घेणार, म्हणून तो आपण मायनस करतोय. 1960 मायनस 1624. हा 1624 तिने पुना गाडगीळला भरला होता आणि सांगितलं होतं की पुना गाडगीळ प्लीज हा गव्हर्नमेंटला भरा. म्हणजेच काय, तर आउटपुट टॅक्स 1960 मायनस 1624 दॅट इज इक्वल टू 336. म्हणजे इशिताला ऍडिशनल जीएसटी किती भरायचा आहे, तर फक्त 336, कारण तिने ऑलरेडी 1624 भरलेला आहे. सो 1624 प्लस 336 और 336 दॅट विल गिव्ह मी 1960, की जो की तिला पूर्ण टॅक्स भरायचा होता तो. ओके, सो ऍडिशनल जीएसटी पेएबल बाय इशिता इज इक्वल टू 336. आणि ह्याच्यामध्ये तिने इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतलं, तर 1624 चं. 1624 कुठून आले, तर अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये जी जीएसटी अमाऊंट तिने पुना गाडगीळला भरली होती, दॅट इज माय इनपुट टॅक्स क्रेडिट. Let's quickly understand the last example of GST. If in case GST is 12% and there are 3 stages through which a product goes. So if manufacturer is selling a cycle for a taxable amount of 4000 rupees to wholesaler, after that wholesaler sells the same cycle at 4800 rupees
to a retailer, and then finally retailer sells the same cycle at 5200 rupees to the customer. So let us calculate GST, CGST, SGST at every stage. Okay. So by now you are already familiar as to what is GST, how CGST and SGST is calculated. So we will understand how to calculate it for every stage. So here we will look at only the horizontal part for every stage. So this is manufacturer stage, this is wholesaler stage, and this is retailer stage. So manufacturer has sold the cycle for 4000 rupees. So that becomes our taxable amount. GST rate is 12%. So 4000 into 12%, that gives us 480 rupees. Okay. So for every column, for every vertical column, I have given the numbering labels like A, B, column C, column D, column E, F, like that. So, and wherever there is a formula, I have mentioned it that way. Like column C is equal to A into B. So A is 4000, B is 12%. So that gives us 480 rupees. Then column D says it is A plus C, that is 4000 plus 480 rupees will give us the cost of the cycle. So 4480 rupees is the cost of the cycle. Now ITC, next column is ITC, that is column E. So ITC is input tax credit. Now as this is our first stage, there is no tax credit which manufacturer can take advantage of. Okay, so column E is equal to previous stage GST amount. So as there is no previous stage, here you see ITC equal to 0 in the first row. Clear? Then the next column, that is column F. Column F says it is C minus E. What is C? C is 480 rupees. That is GST amount minus E. That is ITC. So 480 minus 0, that gives us 480 rupees. So manufacturer has to pay entire 480 rupees to the government as part of GST. There is no input tax credit for manufacturer, and the bifurcation of CGST and SGST is 240 as we all know. I mean, it is half of the GST amount. So if you have understood this part clearly, you will be able to easily understand wholesaler and retailer section. So we will understand wholesaler. Wholesaler is selling the cycle at 4800. GST rate is 12%. So next column, which is GST amount. So GST amount is nothing but 4800 rupees into 12%. That gives us 576 rupees. Cost of the cycle is how much? Amount plus GST. So 4800 plus 576, that will give us 5376. Is there any input tax credit available? Answer is yes. Why? Because in earlier stage there is some GST payment already done. Okay, so when wholesaler bought this cycle at 4480 rupees from manufacturer, he has already paid 480 rupees. So he can take the credit of it at this stage while making the remaining GST payment. So for wholesaler, 480 rupees is the input tax credit. Then how much additional GST wholesaler has to pay? So total GST payable is 576, which is column C, and C minus E. So C is 576, E is 480. So 576 minus input tax credit of 480 rupees, that gives us 96 rupees. So wholesaler now has to pay 96 rupees as the remaining GST payment. Okay, because he has already paid 480 rupees when he bought that cycle from manufacturer. So now he has to additionally make 96 rupees as the payment, and the bifurcation of CGST and SGST is half of 96, so that is 48. Similarly, moving to the next stage, retailer is selling the cycle at 5200 rupees. 5200 rupees into 12% is 624. So the cost of the cycle is 5824 for the final customer. Previous GST amount is 576. Now here
he don't have to total up. He has to just consider the last GST which was paid. So 576 was already paid when he bought the cycle from wholesaler. So 576 is the previous GST. How much GST he has to pay? 624. But out of 624, 576 is already paid. So he has to pay the remaining amount of 48 rupees. And so the bifurcation of CGST and SGST is 24 plus 24. So to answer the question, what is the total GST paid? Total GST is 624 on the cycle. Finally, who paid this entire 624? Finally, the person who bought, that is the customer, is paying the GST amount. But at every stage, how much GST was paid? 480 at the first stage, 96 rupees at the second stage, and 48 rupees at the third stage. And then we have stage wise bifurcation of CGST and SGST. Thank you everyone.